म्हणजे लवकरच तुम्हाला तुमच्या जवळच्या दुचाकी टू व्हीलर्स तुम्हाला विकावं लागणार आहे आणि नवीन 2026 नंतरच्या टू व्हीलर्स अर्थात नवीन मोटरसायकल्स तुम्हाला इथे आता खरेदी करावं लागणार आहे। अखेरकार गंडकरी साहेबांनी सर्वांना गंडवले आणि ते त्यांच्या प्रयत्नात मात्र 100% आता इथे यशस्वी झाले आणि त्यांनी लॉन्च केलेली 2026 मध्ये लेटेस्ट मॉडेल HF डिलक्स फ्लेक्सिबल फ्यूल इंधनावर चालणारी गाडी आता तुम्हाला कंपल्सरी करण्यात येणार आहे आणि ती घेतल्याशिवाय मात्र तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय इथे मात्र आता शुल्क राहणार नाही। नमस्कार मित्रांनो, मी योगेश पबळे, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल योगेश पबळे 2.0। जर कधी तुमची मोटरसायकल फ्लेक्सिबल ह्या नवीन तंत्रज्ञानाची या नवीन टेक्नॉलॉजीची चालणारी नसेल तर खास करून हा व्हिडिओ मात्र तुमच्यासाठीच आहे। गेल्या महिनाभरापासून जे आहे की तुम्ही एक न्यूज किंवा एक चर्चा मात्र महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभरात नक्की बघत असाल, ती म्हणजे की माझ्या मोटरसायकलचं खूपच लवकर काम करण्यावरती आलं। कोणी म्हणतं माझ्या मोटरसायकलच्या हेडमधले वॉल खराब झाले, वॉल काम करेना, कोणी म्हणतं माझं मायलेज ॲव्हरेज घटवून डायरेक्ट खूप कमी झालं। माझी गाडी पहिल्यांदा जे आहे की 60चं मायलेज इथे देत होती आणि आता थेट 60 ती 40 वरती तिचं ॲव्हरेज झालं। कोणी म्हणजे 40 माझं थेट 20 वरती आलं, इथपर्यंत की देशातले मोस्ट पॉप्युलर यूट्यूबर सौरभ जोशी यांनी त्यांच्या व्लॉगिंग व्हिडिओमध्ये एक वाक्य इथे म्हटलं की माझी मर्सिडीज पहिल्यांदा 17चा ॲव्हरेज द्यायचा आहे आणि 17हून थेट 9 वर आली आणि 9हून थेट 5 वर आली। हालांकी बादमध्ये त्यांच्यावरती कोणतं प्रेशर पडलं, त्यांनी त्यांचा ब्लॉग व्हिडिओ हा एडिट करून तेवढा पार्ट त्यांनी कटआउट केला, कारण की देशभरामध्ये ते खूप जास्त लोकप्रिय आणि त्यांची न्यूज खूपच जास्त वाऱ्यासारखी ते तुफान व्हायरल झाली आहे। नेमकं म्हणलं याचं काय प्रॉब्लेम आहे, याचं नेमकं काय रहस्य आहे थोडक्यात समजून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर तुम्हाला सांगू शकतो की जेवढ्या पण ज्या जुन्या मोटरसायकल्स बनलेल्या आहेत 2024च्या अगोदरच्या, मग त्या 20 मधल्या असेल, 19 मधल्या असेल, 18 मधल्या असेल, 22 मधल्या असेल, या सर्व काही मोटरसायकल्स मग त्या विविध कंपनीच्या असेल, हिरोच्या असेल, होंडाच्या असेल किंवा बजाजच्या असेल किंवा KTMच्या असेल, इतर बऱ्याच काही मोटरसायकल, त्या मोटरसायकल्स या 2019-20 पासून ते 2024-25 पर्यंत त्या E20 इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या होत्या। अर्थात त्याच्यामध्ये 20% जे आहे की इथेनॉल आणि 80% पेट्रोल या असल्या गाड्या त्या बनलेल्या होत्या। कंपनीने त्यांना तसं डिझाईन केलं होतं। हालांकी 2019च्या पहिल्या ज्या गाड्या होत्या त्या पूर्ण नॉन इथेनॉल गाड्या होत्या। म्हणूनच बऱ्याच काही लोकांना आजही प्रश्न आहे की माझी जुनी गाडी खूपच मायलेज कमी देते, नेमकं त्याचं कारण हेच आहे। परंतु इथपर्यंत ठीक होतं, 20% इथेनॉलपर्यंत ठीक होतं। परंतु आता जे आपल्या देशाचे सर्वात मोठे बलाढ्य मंत्री आपण त्यांना म्हणू शकता, कारण की ते कायमस्वरूपी म्हणत असतात की आपल्याकडे खूप पैसे आहे आणि आपण खूप जास्त विकास कामं रोडांचे, रस्त्यांचे, महामार्गांचे इथे केले आहे, ते म्हणजे नितीन गडकरी यांनी मित्रांनो थेट आता 2026 मध्ये E85 ते E80 पेट्रोल लॉन्च केलेलं आहे आणि त्याच्यावर चालणारी गाडी देखील त्याने इथे लॉन्च केलेली आहे। ते पेट्रोल म्हणजे E80 पेट्रोल, अर्थात इथेनॉल 80% आणि 20% त्याच्यामध्ये पेट्रोल असणार आहे। ते पण कशासाठी? ते पेट्रोल फक्त तुमच्या गाडीचे इंजिन स्टार्ट करण्यासाठी। आपल्या भाषेत सरळ सरळ सांगायचं झालं तर तुमच्या इंजिनने लवकरात लवकर आग घ्यावी आणि ते चालू व्हावं यासाठी फक्त 20% त्याच्यात पेट्रोल आणि बाकीचं जे काही 80% आहे ते फक्त त्याच्यात ऊसाचा रस आहे। नक्कीच मंडळी, हे खरं सत्य हेच आहे, कारण की इथेनॉल हे प्युअर ऊसापासूनच बनते आणि त्याची सर्वात मोठी फॅक्टरी ही नितीनजी गडकरी यांच्या मुलाची आहे आणि थेट सर्वच काही हे यांच्या मुलाच्या माध्यमातून हँडल होतंय का असं देखील आता इथे वाटायला लागलं। आणि म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की लवकरच तुमच्या टू व्हीलर्स तुम्हाला विकवून जे 2026च्या लेटेस्ट मॉडेल टू व्हीलर्स मोटरसायकल्स आहे ते तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे। आता त्या लेटेस्ट मॉडेलच्या टू व्हीलर्स कशा बनवल्या ते तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो। तर त्या फ्लॅक्स फ्यूल या नवीन टेक्नॉलॉजीवरती बनलेल्या आहे। अर्थात याच्यामध्ये E20 ते E85 अर्थात आहे 20% ते 80% इथेनॉलपर्यंत चालणारी मोटरसायकल्स ते आहे किंवा 100% प्युअर इथेनॉलवर चालणारी देखील ती मोटरसायकल आहे। त्याच्यावरती ते 100% इथेनॉलला देखील ती सपोर्ट ते मोटरसायकल्स इथे करेल। म्हणून आता म्हटलं की सर्वांनी आपल्या जुन्या मोटरसायकल्स विकून नवीन मोटरसायकल घ्या। याचे जास्तीत जास्त फायदे हे आहे, म्हणजे नवीन मोटरसायकल घेतले म्हणजे आपले एक रुबाब वाढतो, आपलं सर्वच काही मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढते, सर्वांकडे नवीन मोटरसायकल्स होईल, याचा अर्थ खूप मोठा प्रदूषण कमी होईल। सर्वसामान्य जनतेला कसं लुटायचं हे मात्र यांच्याकडून शिकायचं आणि हाच आहे आपल्या देशाचा खरा विकास। खरं तर रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की मी खूप मोठे बलाढ्य रस्ते केले, परंतु गडकरी साहेब तुम्ही जिथे जिथे हे रस्ते बनवले, मग ते कोणत्या पण ठिकाणी असो, ते तिथे एका वर्षातच त्या कोणत्या पुलाला क्रॅक येऊ लागलाय, तर काही ठिकाणी पुलं ढासळू लागले, रस्ते फुटू लागले। हाच का तो विकास? खरं तर स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग हा मोदींचा आहे असंही मला काही हरकत नाही। जर कधी तुमची गाडी खराब झाली असेल, तुमच्या गाडीचं इंजिन कामावर आलं असेल आणि ती चालतच नसेल, तर मग त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे गंडकरी। जय शिवराय।